हॅलो स्टुडंट, मागच्या लेक्चरमध्ये मी थोडी तुमची युनिट टेस्टच्या दृष्टिकोनातून तयारी करून दिलेली होती. आता आपल्याला समोरचा भाग पाहायचा आहे, तो म्हणजे कथा लेखन. कथा लेखनावरती सुद्धा याआधी मी 2 लेक्चरमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे की कथा कशा असतात, त्या कशा तयार झाल्या. कथा या मूळ शब्दापासून, कथा या मूळ धातूपासून किंवा मूळ शब्दापासून कशा प्रकारे कथ या शब्दापासून कथा शब्द तयार झाला. कथा म्हणजे एखादी कहाणी सांगते, गोष्ट सांगणे, हकीकत सांगणे, एखाद्या गोष्टीला वर्णन करून सांगणे. या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा त्याला कथा असं म्हटलं गेलेलं आहे. कथा म्हणजे काय, हा जो पॉइंट आहे यातला तुम्हाला दिलेला आहे. कथा म्हणजे काय, जसं आधीच्या कालावधीमध्ये कथा बोध देण्यासाठी म्हणून तयार करण्यात आलेल्या होत्या. नंतर त्याला मनोरंजनाचं रूप प्राप्त झालं, असं एक पहिलं वाक्य तुम्हाला दिलेलं आहे. आता बोध म्हणजे काय आणि मनोरंजन म्हणजे काय. बोध तुम्हाला माहिती आहे, जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीला तुमच्या समोर मांडल्या जातं किंवा तुम्हाला सांगितल्या जातं, तेव्हा ती जी गोष्ट सांगितल्या जातं तेव्हा त्यातून एक तुम्हाला मॉरल मिळतं की कथा सांगून झाल्यानंतर त्यातून तुम्हाला, जसं लोभ केला तर माणसाचा नाश होतो. फायद्यासाठी म्हणून कुणाचं नुकसान करायचं नाही, स्वतःच्या फायद्यासाठी म्हणून कुणाचं नुकसान करायचं नाही. असे जे काही बोध प्राप्त होतात कथेमधनं, हे सुरुवातीला होते. नंतर काही कालावधीनंतर मनोरंजनाचं स्वरूप म्हणून कथेकडे पाहण्यात आलं. बोध बाजूला राहिला आणि म्हणून आज आपण पाहतो, स्टोरी जेव्हा आपण सांगतो ना, तेव्हा समोरच्या व्यक्तीवरच्या चेहऱ्यावर हसू कसं निर्माण होईल, हसता कसं येईल त्यातून त्याला बोध होईल का, या दोन्ही गोष्टीची काळजी ठेवतो. पण मनोरंजनाचं स्वरूप मात्र फार महत्त्वाचं आहे. यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे, कथेची तुम्हाला पूर्व पाठिका दिलेली आहे की कथा ही केव्हापासून, कशी, कोणत्या कालावधीपासून तयार करण्यात आलेली आहे. सन 1890 मध्ये श्रेष्ठ कादंबरीकार ह ना आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकाची सुरुवात केली. साप्ताहिक म्हणजे आठवड्यातून एक दिवस तुमच्या घरी येणारी एक छोटीशी पुस्तका. या साप्ताहिकातून त्यांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या व हृदयस्पर्शी कथा प्रकाशित केल्या. सांगितल्या साध्या आणि हृदय प्रकाशित. साध्या म्हणजे अगदी सोप्या सरळ अशा कथा ज्या छोट्या मुलांनाही समजेल, आणि हृदय स्पर्शी म्हणजे तुमच्या हृदयाला टच करून जाईल अशा कथा. आणि पुन्हा म्हटलेल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित, जो काही माणूस आपलं दैनंदिन जीवन जगत आहे त्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अशा कथा त्यांनी ह ना आपटे यांनी त्यातून प्रसिद्ध केल्या. पूर्वकथेच्या स्वरूपात कालानुसार बदल होत गेला. आशय आणि अभिव्यक्तीचे परिवर्तन होऊन कथा सामर्थ्यवान झाली. अधिकाधिक विषयांना स्पर्श करत ती बहुआयामी होत गेली. लेखन तंत्रातही त्याचे प्रयोग झालेले आहे. सांगितलेले आहे, काळानुसार कथेचे स्वरूप काय होत गेलेले आहे, बदलत गेलेले आहे. आशय, अभिव्यक्ती म्हणजे कथेचा जो आशय असायचा, कथेमध्ये जो काही भाग दिलेला असायचा तो भाग, त्याच्यामध्ये पात्र असायचे, पात्र त्यांचं काय प्रकार आहे पात्रांचा, ते पात्र कशा कशा पद्धतीने आपापल्या गोष्टी पार पाडत आहे, आणि सामर्थ्यवान झाले म्हणजे त्याच्यामध्ये पात्रांची अभिव्यक्ती फार महत्त्वाची होती आणि कथा हळूहळू आणखीच बलशाली बनायला लागलेली होती. त्यानंतर ग्रामीण भाग, दलित कथा यांनी कथा वाङ्मयाला समृद्ध केले. ग्रामीण भाग म्हणजे खेड्याचा भाग आणि दलित भाग जे काय दलित आहे, जे समाजामध्ये दलित म्हणून हिणवल्या जातात, अशावरती कथा प्रकाशित व्हायला लागल्या. कथेचा एक पॉइंट असतो, त्या पॉइंटला धरून ती कथा तयार केली जाते. सपोज कथेमध्ये काही पात्र येत असेल तर ते पात्र कशा पद्धतीने आपली अभिव्यक्ती करतात, त्या पात्रांना त्या कथेमध्ये काय सांगायचं असतं, ती पात्र त्या कथेमध्ये कशाचा रोल पार पाडून त्यापासून आपल्याला कुठला बोध होतो, या सगळ्या गोष्टी कथेमध्ये दिलेल्या असतात. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचा प्रभाव साहित्यावरही झाला. स्त्रियांचे अनुभव कथेच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले. यामुळे एकूणच कथेचा प्रवाह आणि आशय दोन्ही वृद्धिंगत होत गेले म्हणजे वाढ होत गेली. सांगितलेलं आहे, मध्यंतरीच्या कालावधीमध्ये सावित्रीबाई फुले शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या दैवते म्हणायला काही हरकत नाही. आता इथे सांगितलेलं आहे, स्त्री शिक्षणाचा प्रसार. जेव्हा स्त्री शिक्षण व्हायला लागलं, त्याचा प्रसार आणि प्रभाव दोन्ही गोष्टी या कथेवरही व्हायला लागल्या. कदाचित त्या कालावधीमध्ये कथेतून सुद्धा स्त्रियांचं शिक्षण कसं दिलं गेलं हे कथेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यात आलं. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की हळूहळू कथा वृद्धिंगत व्हायला लागल्या, म्हणजे कथांमध्ये हळूहळू काय व्हायला लागली, वाढ व्हायला लागली. कथा हळूहळू एक एक पायरी वर चढून लोकांच्या मनापर्यंत पोहोचायला लागल्या.
त्यामुळे एकूणच कथेचा प्रवाह आणि आशय दोन्ही वृद्धिंगत होत गेले. अशी ही जीवनाची विविधांगी दर्शन घडवणारी कथा आजही वाचकांना आकृष्ट करत आहे. आकृष्ट म्हणजे आपल्याकडे आकर्षित करणे. अशा पद्धतीने आज जो कथेचा प्रकार आहे ते प्रत्येक वाचकाला आपल्याकडे आकर्षित करत आहे असं सांगितलेलं आहे. आता तुम्हाला इथे कथेची पूर्वपाठिका दिलेली आहे. सुरुवातीला तुम्हाला कथा प्रकार कसा तयार झाला ते सांगितलेलं आहे. कथ ह्या शब्दापासून किंवा कथ ह्या धातूपासून कथा तयार झाली आहे. कथेचं स्वरूप कसं होतं ते तुम्हाला सांगितलं आहे. कथाचे स्वरूप सांगण्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे की कथा काय आहे. ज्या गोष्टीतनं व्यक्तीला बोध मिळतो, ज्या गोष्टीचं व्यक्तीचं रंजन होतं म्हणजे मनोरंजन होतं, ज्या गोष्टी व्यक्तीला कुठेतरी काहीतरी एक वेगळं काहीतरी अनुभव देऊन जातात, त्या गोष्टीला कथा म्हटलेलं आहे. हे तुम्हाला या पेजवरती जेवढे काही कथा म्हणजे काय ते दिलेलं आहे आणि इथे तुम्हाला कथेची पूर्व कहाणी दिलेली आहे म्हणजे पूर्वपटिका. कथा कशी तयार झाली, कशा पद्धतीने तिला सुरुवात झाली, साप्ताहिक तयार सगळ्यात पहिले तर ह ना. आपट्याने साप्ताहिक तयार केलं होतं करमणूक, त्यापासून कथेला सुरुवात झाली आणि हळूहळू जसा जसा काळ बदलत गेला आणि काळानुसार जशा जशा घटना येत गेल्या तसं तसं कथेला स्वरूप प्राप्त व्हायला लागलं. आज आपण पाहतो चिमणी आणि कावळ्याची कथा कितीतरी कालावधीच्या आधीची आहे. ती मौखिक स्वरूपाने बोलली जाणारी कथा होती. तिला नंतर लिखित स्वरूप आलं. आधीच्या कालावधीमध्ये लिखित स्वरूप नव्हतं म्हणजे कथा लिहून ठेवल्या जायचं नाही. परंतु 1890 मध्ये मात्र कथेला लिखित स्वरूप प्राप्त झालं. ह ना. आपटे यांनी एक साप्ताहिक काढलं आणि त्या साप्ताहिकाच्या द्वारे लोकांपर्यंत त्या कथा पोहोचवण्यात आल्या. अशा पद्धतीने कथेची पूर्वपाठिका म्हणजे कथेचा तुम्हाला हिस्ट्री ज्याला आपण म्हणतो स्टोरी, आधीपासूनची हिस्ट्री तुम्हाला दिलेली आहे. आता कथेचे घटक तुम्हाला पाहायचे. कथेमध्ये काही महत्त्वाचे घटक असतात. ते महत्त्वाचे घटक कुठले? तर सगळ्यात पहिला घटक तुम्हाला दिलेला आहे कथाबीज. कथाकार त्यांच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तव्याचे व कल्पनेचे रंग भरतो. हे करताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे सहाय्य घेतो. या सर्व घटकांच्या मदतीने घटक मालिकेचे कथात्मक साहित्यात रूपांतर होते. म्हणूनच कथेत घटना हा महत्त्वाचा भाग ठरतो. कथेत या मूळ घटनेलाच कथाबीज असे म्हटलेले आहे. कथाबीज कशाला म्हटलेले? तर कथेमध्ये काही घटना अशा असतात त्या मूळ म्हणून समजल्या जातात. यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. ज्या पद्धतीने एखादी गरीब असेल, एखादा गरीब असेल ज्याची खाण्याची सोय नसेल आणि त्याच्यावरती जर एखादी कथा तयार करायची असेल तर मूळ बीज कुठला आपला गरिबी, त्यावरती ती कथा तयार केली जाते आणि त्यातून तुम्हाला बोध दिला जातो, तुमचं रंजन पण केलं जातं, तुम्हाला बोध पण दिला जातो. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की कथा हा असा घटक आहे, कथाबीज कथेच्या घटकामधला कथाबीज हा असा एक घटक आहे ज्यामुळे निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण या सगळ्या घटकांना एकत्रित करून कथेमध्ये आणल्या जातं. आता गरिबी यावरती एखादी कथा तयार करायची आहे तर त्या व्यक्तीचं आजूबाजूचं वातावरण पाहावं लागेल. तो कोणत्या समाजामध्ये राहतो तेही महत्त्वाचं आहे. त्याला त्यावेळेला निसर्ग साथ देतो का? जर तो शेतकरी असेल तर त्याला त्यावेळेला निसर्ग साथ देतो. या सगळ्या गोष्टीचं वातावरण निर्मिती या सगळ्या गोष्टीचा अनुभव कशामध्ये घेतला जातो? मग कथेमध्ये घेतला जातो. हे आहे तुमचं कथाबीज. दुसरा घटक दिलाय तुम्हाला कथानक. कथानकात घटना, प्रसंग, पात्राच्या कृती, स्वभाव, वैशिष्ट्ये, वातावरण इत्यादीचे तपशील हळूवारपणे उलगडत जातात. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. सांगितलेलं आहे. पात्र महत्वाचे आहे, प्रसंग कोणता आहे ते महत्वाचं आहे, घटक कोणते आहे ते महत्वाचे. या सगळ्या गोष्टी कथेमध्ये असणे गरजेचे आहे आणि ते एक एक करून येणे, उलगडत जाणे महत्वाच्या आहे. आणि कथातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या सगळ्या घटकांना कथेमध्ये एकत्रीकरण केल्या जाते. कुठलीही कथा पहा, जसं आपण चिमणी आणि कावळ्याची कथा पाहिली. एक होती चिमणी, एक होता कावळा. एके दिवस खूप पाऊस आलं वातावरण निर्मिती, त्याला त्याची राहायची घरट्याची सोय नव्हती, आली त्याची गरिबी. या पद्धतीने प्रत्येक गोष्टीला कथानकामध्ये वाव दिल्या जात. म्हणजे कथा अशा सरळ सरळ तयार होऊन जात नाही. आजूबाजू वातावरण, निसर्ग, पर्यावरण या सगळ्या गोष्टीचा समतोल ठेवून कथा निर्माण केली जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपणा जपले जाते. कथाकारांच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या भावाशी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. जो स्टोरी रायटर असतो त्याचं एकच प्रयोजन असतं. जसं लेख लिहितो त्याचं प्रयोजन काय? एखाद्या लेखकाने पु ल देशपांडे यांनी एखादा लेख लिहून ठेवलेला आहे, तो तुम्ही वाचता. त्यांचं एकच प्रयोजन असते की माझ्या मनामध्ये जे काही चालू आहे ते लिखाणाच्या स्वरूपात म्हणजे रायटिंगच्या स्वरूपामध्ये उतरवल्या जातं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातं. म्हणजे त्यांचे विचार त्या लेखातून तुमच्यापर्यंत येतात. तसंच स्टोरी रायटर काय करतो?
तो जेव्हा स्टोरी लिहितो, तो जेव्हा कथानक लिहितो, तर त्याचा एकच हेतू असतो. ते म्हणजे काय, तर आपल्या मनामध्ये त्या पॉईंटला धरून, गरिबी या पॉईंटला धरून किंवा अन्य कुठल्याही पॉईंटला धरून काय सुरू आहे ते विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून कथानकाची निर्मिती केली जाते. सरळ आहे. त्याच्या मनामध्ये त्याविषयी दुःख असेल, आपुलकी असेल, तर ते दुःख आणि आपुलकी तुम्हाला समजता यावी या दृष्टिकोनातून कशाची निर्मिती केली जाते, कथानकाची निर्मिती केली जाते. या पद्धतीने कथेच्या घटकामध्ये आज आपण 2 घटक पाहिले. नेक्स्ट लेक्चरमध्ये राहिलेले आपण आपले घटक पूर्ण करणार आहोत.